हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 मध्ये विचारण्यात येणाऱ्या लीगल ॲप्टिट्यूड या विषयावरील क्रिमिनल लॉ, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि लॉ ऑफ टॉर्ट या टॉपिकवरील महत्त्वाचे 25 एमसीक्यू पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. आमची जी रिसेंट बॅच आहे ती 10 मार्च 2025 रोजी सुरू झालेली आहे. तर या कोर्समध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो एक्झामच्या अगोदर डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून पूर्ण केला जातो. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला इथे दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची फी फक्त 2000 रुपये आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872? भारतीय करार अधिनियम 1872 नुसार कराराची व्याख्या काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 जो आहे त्याच्यानुसार अ लिगली एन्फोर्सेबल ॲग्रीमेंट म्हणजेच कायदेशीरदृष्ट्या अंमलात आणता येणारा करार ही व्याख्या भारतीय करार अधिनियम 1872 ने केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच सेक्शन ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 डिफाइन्स अ कॉन्ट्रॅक्ट? भारतीय करार अधिनियम 1872च्या कोणत्या कलमानुसार करार परिभाषित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 जो आहे त्याच्या सेक्शन 2H कलम 2H या कलमानुसार करार परिभाषित केलेला आहे किंवा कराराची व्याख्या केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट? खालीलपैकी वैध कराराचे आवश्यक घटक कोणते आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत, ॲग्रीमेंट करार, फ्री कन्सेंट मुक्त संमती, लॉफुल कन्सिडरेशन कायदेशीर मोबदला आणि ऑल ऑफ द अबव वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करार अधिनियम 1872 नुसार करारामध्ये आवश्यक असणारे घटक म्हणजे ॲग्रीमेंट, फ्री कन्सेंट आणि लॉफुल कन्सिडरेशन म्हणजेच करार, मुक्त संमती आणि कायदेशीर मोबदला या तीनही गोष्टी करारामध्ये आवश्यक असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव वरील पैकी सर्व. पुढे आहे, व्हॉट इज द कन्सिडरेशन इन कॉन्ट्रॅक्ट? करारामध्ये मोबदला म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, करारामध्ये मोबदला म्हणजे आश्वासनासाठी दिलेली किंमत, द प्राइस पेड फॉर अ प्रॉमिस म्हणजेच मोबदला म्हणजेच कन्सिडरेशन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए. कारण विद्यार्थी मित्रांनो, करार जो केला जातो त्याच्यामध्ये एक लॉफुल कन्सिडरेशन असणं महत्वाचं आहे, एक कायदेशीर मोबदला असणं महत्वाचं आहे. हा कराराचा एक आवश्यक घटक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज कॉम्पिटंट टू एंटर इनटू कॉन्ट्रॅक्ट? खालीलपैकी कोण करार करण्यास सक्षम आहे? ऑप्शन दिलेत आपल्याला, अ मायनर, अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, अ पर्सन हु इज नॉट क्वालिफाईड बाय लॉ, कन्व्हिक्टेड क्रिमिनल. अल्पवयीन अस्वस्थ मनोवृत्ती असलेला व्यक्ती, जो कायद्याने अपात्र ठरवलेला नाही, दोषी ठरवलेला गुन्हेगार. तर विद्यार्थी मित्रांनो, करार करण्यासाठी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही कायद्याने पात्र पाहिजे, अपात्र असायला नको. अ पर्सन हु इज नॉट डिस्क्वालिफाईड बाय द लॉ, जो कायद्याने अपात्र ठरवलेला नाही असा व्यक्ती करार करण्यासाठी सक्षम असेल. त्यामुळे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन मेक्स अ कॉन्ट्रॅक्ट वॉइड? खालीलपैकी कोणती अट कराराला अवैध ठरवते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला, ॲग्रीमेंट विथ अन अनलॉफुल ऑब्जेक्ट, बेकायदेशीर उद्देश असलेला करार, ॲग्रीमेंट विथ लॉफुल ऑब्जेक्ट कायदेशीर उद्देश असलेला करार, ॲग्रीमेंट बिटवीन कॉम्पिटंट पार्टीज सक्षम पक्षकारांमधील करार आणि ॲग्रीमेंट मेड विथ फ्री कन्सेंट मुक्त संमतीने करण्यात आलेला करार. तर विद्यार्थी मित्रांनो, बेकायदेशीर उद्देश असलेला जो करार आहे हा करार अवैध ठरला जातो. त्याच्यामुळे ॲग्रीमेंट विथ अन अनलॉफुल ऑब्जेक्ट ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन्ट बाय फ्री कन्सेंट अंडर कॉन्ट्रॅक्ट लॉ? करार कायद्यानुसार मुक्त संमती म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, करार कायद्यानुसार कन्सेंट गिवन विदाउट कोर्शन, फ्रॉड और अनड्यू इन्फ्लुएन्स, दबाव, फसवणूक किंवा अन्याय प्रभावाविना दिलेली संमती म्हणजेच फ्री कन्सेंट. तर करार करताना जी संमती दिली जाते ती संमती देण्यासाठी व्यक्तीवरती कुठलाही दबाव असायला नको,
व्यक्तीची फसवणूक करून संमती घेतलेली नसावी, त्यानंतर व्यक्तीवरती अन्याय करून त्याची संमती घेतलेली नसावी. त्यामुळे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ अ वॉइड कॉन्ट्रॅक्ट? खालीलपैकी कोणता करार अवैध आहे? अ कॉन्ट्रॅक्ट मेड बाय अ मायनर, अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार, अ कॉन्ट्रॅक्ट टू सेल अ कार, कार विकण्यासाठी केलेला करार, अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू कॉम्पिटंट अडल्ट, दोन सक्षम प्रौढांमधील करार, अ कॉन्ट्रॅक्ट विथ लॉफुल कन्सिडरेशन, कायदेशीर मोबदल्यासह करार. तर आपल्याला इथे विचारलंय खालीलपैकी कोणता करार अवैध आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये अल्पवयीन व्यक्ती ज्या असतात, मायनर ज्या असतात, त्या करार करण्यासाठी पात्र नसतात. त्यामुळे अ कॉन्ट्रॅक्ट मेड बाय मायनर म्हणजेच अल्पवयीन व्यक्तीने केलेला करार इथे योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन ए. पुढे आहे, व्हॉट हॅपन्स इफ अ कॉन्ट्रॅक्ट इज मेड अंडर कोर्शन? जर करार दबावाखाली केला गेला असेल तर काय होते? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हॅलिड, करार वैध होतो. द कॉन्ट्रॅक्ट इज वॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द अग्रीव्ड पार्टीज, पीडित पक्षाच्या इच्छेवर करार रद्द करता येतो. द कॉन्ट्रॅक्ट रिमेन्स एन्फोर्सेबल, करार अंमलात राहतो. द कॉन्ट्रॅक्ट बिकम्स इलिगल, करार बेकायदेशीर ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा करार दबावाखाली केला गेला असेल तर तो करार जो आहे तो पीडित पक्षाच्या इच्छेवरती रद्द करता येतो. द कॉन्ट्रॅक्ट इज वॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ द अग्रीव्ड पार्टीज. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कारण करार करण्यासाठी आपल्याला फ्री कन्सेंट महत्वाची आहे. जर ती नसेल तर तो करार अवैध ठरला जातो. त्यामुळे बी याचं योग्य उत्तर असेल. पुढे आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्म टॉट? टॉट या संज्ञेचा अर्थ काय आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला. अ टाइप ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, कराराचा प्रकार, अ क्रिमिनल ऑफेन्स, गुन्हेगारी अपराध, अ सिव्हिल रॉंग, नागरी चुकीचे कृत्य, अ फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉट म्हणजे अ सिव्हिल रॉंग, नागरी चुकीचे कृत्य. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स अ टॉट? खालीलपैकी कोणती टॉटची सर्वोत्तम व्याख्या आहे? इथे ऑप्शन दिलेत आपल्याला. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कराराचे उल्लंघन, अ व्हायोलेशन ऑफ अ क्रिमिनल स्टॅच्यूट, गुन्हेगारी कायद्याचा भंग, अ सिव्हिल रॉंग फॉर विच कॉम्पन्सेशन इज प्रोव्हाइडेड, नागरी चुकीचे कृत्य ज्यासाठी नुकसान भरपाई दिली जाते, आणि अ मॉरल रॉंग डुईंग, नैतिक चुकीचे कृत्य. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉट म्हणजे सिम्पली अ सिव्हिल रॉंग डुईंग फॉर विच कॉम्पन्सेशन इज प्रोव्हाइडेड. म्हणजे कुठलंही असं नागरी चुकीचं कृत्य की ज्याच्यामध्ये नुकसान भरपाई दिली जाते, त्याला आपण टॉट म्हणू शकतो. पुढे आहे, व्हॉट डिस्टिंग्विशेस अ टॉर्ट फ्रॉम अ क्राईम? टॉर्ट आणि गुन्ह्यामधील मुख्य फरक काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टॉर्ट आणि गुन्ह्यामध्ये मुख्य असणारा जो फरक आहे ना, तो टॉर्ट हा खासगी अन्याय आहे, तर गुन्हा हा सार्वजनिक अन्याय आहे. त्यामुळे अ टॉर्ट इज प्रायव्हेट रॉंग व्हेअर क्राईम इज अ पब्लिक रॉंग, ऑप्शन ए त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे पुढे आहे, व्हॉट डज इंजुरिया सिने डामम मीन? इंजुरिया सिने डामम संज्ञेचा अर्थ काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ जो आहे, व्हायोलेशन ऑफ अ लीगल राईट विदाउट ऍक्च्युअल डॅमेज, वास्तविक हानी न होता कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन, हा या संज्ञेचा अर्थ आहे. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे, अंडर विकरिस लायबिलिटी व्हेन इज अन एम्प्लॉयर हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर अन एम्प्लॉईज ऍक्शन, प्रॉक्सी जबाबदारीनुसार नियोक्ता कधी कर्मचाऱ्यांच्या कृत्यासाठी जबाबदार असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कर्मचारी आपल्या कामाच्या दरम्यान चुकीचे कृत्य करतो त्यावेळेस नियोक्ता तिथे कर्मचाऱ्यांच्या कृत्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे व्हेन द एम्प्लॉई रॉंगफुल ऍक्ट अकर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, द ऍडव्होकेट ऍक्ट एस्टॅब्लिश्ड विच रेग्युलेटरी बॉडी? ऍडव्होकेट कायदा 1961 ने कोणते नियामक मंडळ स्थापन केले? तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडव्होकेट कायदा 1961 चा जो होता, त्यांनी बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BCI ची स्थापना केली. बार काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ती लीगल प्रोफेशनल्सचं नियमन करण्याचं काम करते. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक न्यूसन्स अँड प्रायव्हेट न्यूसन्स? सार्वजनिक उपद्रव आणि खासगी उपद्रव याच्यामध्ये काय फरक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक न्यूसन्स किंवा सार्वजनिक उपद्रव जो आहे तो मोठ्या समाजाला प्रभावित करतो, तर खाजगी उपद्रव जो आहे तो एखाद्या व्यक्तीला प्रभावित करतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए, पब्लिक न्यूसन्स अफेक्ट्स अ लार्ज सेक्शन ऑफ सोसायटी व्हाईल प्रायव्हेट न्यूसन्स अफेक्ट्स अन इंडिव्हिज्युअल, हे याचं योग्य उत्तर असेल, ऑप्शन ए. पुढे आहे, व्हॉट इज द प्रायमरी रेमेडी अवेलेबल इन अ टॉर्ट केसेस? टॉर्ट प्रकरणामध्ये उपलब्ध असलेला मुख्य उपाय कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टॉर्ट केसेसमध्ये जो मुख्य उपाय आहे तो आर्थिक नुकसान भरपाई, मॉनिटरी कॉम्पन्सेशन हा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन इनएव्हिटेबल ऍक्सिडेंट? खालीलपैकी अपरिहार्य अपघाताचे उदाहरण कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, एक
असा अपघात की जो अपरिहार्य आहे, टाळता न येण्याजोगा आहे. तर इथे जे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, अ ड्रायव्हर लूजिंग कंट्रोल ड्यू टू एन अनएक्सपेक्टेड अर्थक्वेक, अनपेक्षित भूकंपामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अ ड्रायव्हर स्पीडिंग अँड कॉझिंग एन ॲक्सिडेंट, चालक वेगाने गाडी चालवून अपघात घडवतो, अ पर्सन निग्लिजंटली लिव्हिंग अ पिट अनकवर्ड, कोणीतरी निष्काळजीपणे खड्डा उघडा सोडतो, अ शॉपकीपर सेलिंग एक्सपायर्ड गुड, दुकानदार कालबाह्य माल विकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अ ड्रायव्हर लुझिंग कंट्रोल ड्यू टू अनएक्सपेक्टेड अर्थक्वेक, अनपेक्षित भूकंपामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, हा जो पर्याय आहे इथे इथे हा अपरिहार्य अपघात आहे. इथे ड्रायव्हरची चुकी नाहीये, नॅचरल कॉजेसमुळे हा अपघात घडलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ क्रिमिनल लॉ? फौजदारी कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, फौजदारी कायदा किंवा क्रिमिनल लॉ जो आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे टू प्रोटेक्ट सोसायटी बाय पनिशिंग हार्मफुल बिहेवियर, समाजाचे संरक्षण करून घातक वर्तनाला शिक्षा करणे. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. पुढे आहे व्हॉट डज मीन श्री रेफर टू इन क्रिमिनल लॉ? फौजदारी कायद्यात मीन श्री कोणत्या संकल्पनेला संदर्भित करते? तर विद्यार्थी मित्रांनो, इंटेन्शन ऑर अ नॉलेज ऑफ अ रॉंग डुईंग म्हणजेच गुन्हेगारी हेतू किंवा चुकीचे वर्तन करण्याचे ज्ञान म्हणजेच मेनश्री. त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच सेक्शन ऑफ आयपीसी इज अ थेफ्ट डिफाइंड? ऑप्शन दिलेत आपल्याला. कलम चोरी कोणत्या आयपीसी कलमाखाली परिभाषित केलेली आहे? तर मित्रांनो, आयपीसी मध्ये चोरी सेक्शन 378 कलम 378 अंतर्गत परिभाषित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ लॉ डील विथ मॅरेज, डायव्होर्स अँड चाइल्ड कस्टडी? कोणता कायदा विवाह, घटस्फोट आणि मुलांच्या संरक्षणाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा फॅमिली लॉ जो आहे, कौटुंबिक कायदा, हा विवाह असेल, घटस्फोट असेल, मुलांचं पालकत्व असेल याच्याशी संबंधित आहे. विच लॉ रेग्युलेट्स द फॉर्मेशन अँड ऑपरेशन ऑफ कंपनीज? कोणता कायदा कंपन्यांची स्थापना आणि कार्यपद्धती नियंत्रित करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीज लॉ जो आहे, कंपनी कायदा, तो कंपन्यांची स्थापना आणि कार्यपद्धती नियंत्रित करतो. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. अंडर विच आयपीसी सेक्शन इज डिफेमेशन डिफाइंड? मानहानी कोणत्या आयपीसी कलमाखाली परिभाषित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मानहानी सेक्शन 499 कलम 499 या सेक्शन खाली परिभाषित केलेली आहे आयपीसी मध्ये. त्यामुळे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते लीगल ऍप्टिट्यूड मधील क्रिमिनल लॉ, टॉर्ट आणि कॉन्ट्रॅक्ट लॉ मधील काही महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचं आपण एक्सप्लेनेशन आणि करेक्ट आन्सर्स पाहिलेत. तर अशाच व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच 10 मार्च पासून सुरू झाली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुमचे डेली लाईव्ह क्लासेस होतात, व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, नोट्स दिल्या जातात, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तसेच एक्झाम नंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.